राज्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून थंडी परतली आहे. रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आलाय. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची सुगीची लगबग सुरू आहे. येत्या आठवड्यात राज्यातलं हवामान कसं राहील याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्याकडून. साबळे सर, स्वागत आपलं. येत्या आठवड्यात राज्यातलं हवामान कसं राहील? येत्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रावरचा हवेचा दाब 1010 हेक्टोपास्कल इतका राहणार आहे. तर उत्तर भारताच्या म्हणजे हिंदी महासागर आणि उत्तर भारत या सगळ्यांचा जर विचार केला तर हवामान त्यामुळे थंडच राहील. त्याला कारण असं की हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र याच्या पाण्यामध्ये देखील फारसे बदल होत नाहीये पाण्याच्या तापमानामध्ये, पृष्ठभागाच्या तापमानामध्ये. त्यामुळे वारे हे उत्तर दिशेने दक्षिणेकडे वाहतील. या काळात काही ठळक ठिकाणी काश्मीर खोऱ्यामध्ये बर्फवृष्टी होणं शक्य आहे. त्यामुळे आणखीन थंडी काही काळ राहील. मात्र हा थंडीचा कालावधी रात्री, पहाटे आणि सकाळपर्यंत राहील. दुपारी पुन्हा कमाल तापमान वाढेल आणि थंडी दुपारी कमी असेल. किंबहुना दुपारी उष्ण हवामान राहणं शक्य आहे. ही थंडीचं हवामान गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांना पोषक राहणार आहे. हवामान स्थिती राहत असताना काही भागामध्ये म्हणजे विशेषतः विदर्भामध्ये काही प्रमाणात ढगाळ हवामान राहण्याची देखील शक्यता आहे. एकूण हवामानामध्ये स्थिरता आहे आणि थंडी पुन्हा होणं किंवा वाढणं किंवा कमी होणं ही हवामान बदलामधली कारणं असतात. परंतु त्यामध्ये ज्या वेळेला हवेच्या दाबामध्ये बदल होतात त्यावेळेला आपल्याला अशा प्रकारचे बदल जाणवतात. आता स्थिती अनुकूल आहे त्यामुळे थंड हवामान या आठवड्याभर राहील आणि कोणतेही मोठे हवामान बदल या आठवड्यात जाणवणार नाही. शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या सध्याच्या टप्प्यावर हवामानाच्या परिस्थितीनुसार तुम्ही काय सल्ला द्याल? या परिस्थितीमध्ये खूप हवामान चांगलं असल्यामुळं साधारणपणे रब्बीची पिकं जी काढणी ज्वारी याची काढणी करून घ्यावी. उन्हामध्ये ज्वारीचे दाणे वाळवणं ही क्रिया आता करून घ्यावी. तर हळदीच्या पिकांच्या बाबतीत देखील हळदीच्या काढण्या चालू आहेत. हळदीची काढणी करून हळद उकडून उन्हामध्ये वाळवून पॉलिश करून घरामध्ये पुढं आपल्याला जिथं स्टोअर करायचंय तिथं स्टोअर करावी, अगर विक्री करावी. फळबागांच्या बाबतीमध्ये द्राक्ष पिकाला आता हे हवामान खूपच अनुकूल आहे. गेल्या वर्षी तुलनेत यावर्षी जास्त कंटेनर आपले एक्सपोर्ट झालेले आहेत. आणखीन काही काळ हा पुढचा जो आठवडा आहे आणि त्यापुढे देखील हवामान द्राक्ष पिकाला देखील अनुकूल ठरणार आहे.